राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नागपूर शहराध्यक्ष आणि प्रवक्ते प्रशांत पवार आपल्या सोबत आहे। प्रशांत भाऊ, लक्ष्मण हाके यांनी अजितदादा पवारांवर टीका करण्याचा सपाटा लावलेला आहे, तुम्ही काय सांगणार? असं आहे, काल जे लक्ष्मण हाके बोलले, आता लक्ष्मण हाके हे स्वतःला ओबीसी समाजाचे नेते समजतात, स्वयंघोषित ओबीसी समाजाचे नेते आहे। हे काही ओबीसी समाजाचे नेते नाही आहे। ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ साहेब आहेत, आमच्या बबनराव तायवाडेजी आहेत, आमचे परिणय फुके आहेत, असे हे ओबीसी समाजाचे नेते। आणि हाके कुठून आला हा काही माहीत नाही। आणि ज्याची उंची अजितदादा कुठे आणि हाके कुठे, तो म्हणतो की ज्याप्रमाणे त्यांनी काल स्टेटमेंट दिलं की जनावराला गोचिड जसं चिटकून राहतं तसं सत्तेला अजितदादा त्या अर्थ खात्याला चिटकून आहे। अरे लेका, तुला अर्थ खातं तरी माहीत आहे का काय आहे आणि काय नाही? तर ज्या पद्धतीनं अजितदादांवर तू बोलून राहिला, अरे आपली उंची पाहायची, आपण काय आहे, आपण त्या बुत्त्यावर बसतो, आपण त्या बारमध्ये बसतो, कुठं अजितदादा कुठं तो हाके काय? आणि त्यांनी अजून एक काय म्हटलं आहे, अजित पवार सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता। अरे या महाराष्ट्राचं ही जनता अजितदादांना मुख्यमंत्री पाहण्याकरता तळपून राहिली आहे, आणि तुले का म्हणून राहिला की अजितदादा असं करतात म्हणून? आपल्याला लाज वाटायला पाहिजे या गोष्टीची। जर आणि दुसरं या नंतर म्हटलं, तुम्ही आमच्या या महाराष्ट्रातल्या पवार, पाटील आणि देशमुखांना शिव्या देऊन राहिले। तुम्हाला कोणी अधिकार दिला हा काय हे सत्तेत नाही पाहिजे म्हणून? तुमच्या भरोशावर आम्ही सत्तेत आहे का? तुम्ही ओबीसी समाजाचे नेते म्हणता, तुम्ही ओबीसी समाजाचे दलाल आहात, नेते नाही आहे, लक्षात ठेवा। ओबीसी समाजाचे नेते हे माननीय छगन भुजबळ साहेब आहेत, माननीय बबनराव तायवाडे आहेत, परिणय फुके हे आहेत। आणि या महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माननीय अजितदादा पवार, ते काय फंड कोणाला किती द्यायचं ते डिसाईड करतील ना। तू कोण होतं सांगणारा की इतके पैसे आम्हाला पाहिजे तितके पैसे आम्हाला पाहिजे म्हणून? तुला एक तर माफी मागावं लागेल, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुला निपटून घ्यायचे भाषासुद्धा वापरल्याशिवाय सोडणार नाही। निपटून घ्यायची म्हणजे काय, याचा काय अर्थ काढायचा? याचा अर्थ जर माफी नाही मागितली तर लक्ष्मण हाके तुला काळ फासल्याशिवाय राहणार नाही। याच्या पहिले एक जण बोलला होता, एक लक्षात ठेवा, त्यावेळेस शांत झाला। तुम्हाला शांत राहावं लागेल, तुम्ही ओबीसीचे नेते नाही। मी पूर्ण ओबीसी नेत्यांना आजच्या दिवशी या TV9च्या माध्यमातून सांगू इच्छितो की हा दलाल आहे, हा ओबीसीचा नेता नाही आहे। ओबीसीचे खरे नेते छगन भुजबळ साहेब, बबनराव तायवाडे, परिणय फुके आहेत। पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? आम्ही पुढे जर 8 दिवसात माफी नाही मागितली तर जिथं कुठं लक्ष्मण हाके भेटतील तिथं आम्ही त्याला काळ फासल्याशिवाय राहणार नाही। कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।